लाईव्ह चालू यूट्यूबला आहे का लाईव्ह चालू लोकांचं फार प्रेम आहे या खाली सोडू ना खाली सोडू राहू चला खाली
मी तुम्हाला लय फोन केले पण नाही, मी त्यावेळेस झोप लाईट लावा ना रे, लाईट. आतमध्ये बस इतके आत बसणार नाही आहे का ना इतके आत बाई होणार आम्हाला आतमध्ये इतके नको दिले बिल सर 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 आतमध्ये जागाच एवढा आता नाही जा एक हरकत ते आणणार. हर बोला हर 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 महादेव. थांबा आजी आजी थांबा 2 मिनिटं तिथं स्टेजवर द्यायची कोणते मामा हां त्यांनी बघितलं तुला हां बघितलं आहे नाही हां सर्वांना विनंती लवकर इकडे या. वर बसणारे जे काही वायुभक्त आहेत वडाच्या झाडाखाली बसलेले सर्व वायुभक्तांनी ताबडतोब मंडपामध्ये यायचंय. कोणी इकडे तिकडे थांबू नका. सर्वांनी लवकर इकडे या. हे राहू दे, थोडंसं अन्नाचा प्रेम. यानंतर बाबा आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत, आशीर्वाद देणार आहे सर्वांना. त्यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भुवम भवानी सहित नमामि. आज सर्वजे ज्ञानोबरायच्या भाषेत म्हणजे आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं माऊलीने म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्यावरती शब्दातीत अशा प्रकारे प्रेम केलं आणि आपलंही ज्यांच्यावरती खूप खूप प्रेम आहे असे असलेले बीड जिल्ह्याचे लाडके नेते माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर ते येणार. त्यांनी मला ज्यावेळी सांगितलं मी येतो म्हटल्याच्यानंतर मलाही खूप आनंद झाला. योगायोगाने आमचं सतत सुभाषरावाशी कॉन्टॅक्ट असायचं. अण्णा येणार मला म्हटल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. कारण हे सर्व उभारण्यासाठी अण्णाचं अद्वितीय अलौकिक अशा प्रकारचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलं म्हणून आपल्याला या संस्थांना प्रगतीपथावरती घेऊन येता आलं. वर्गात आणण्यासाठी त्यांनी श्रेय आहे. एवढा मोठा इथला तलाव आणि बेदरवाडीचा तलाव हे 2 तलाव केवळ अण्णाच्या आणि माझ्या प्रेमामुळे हे सर्व काही अण्णांनी केलेलं आहे म्हणून त्याबद्दल सर्व लोकांना देखील अतिशय आनंद आहे. तेव्हा आज अण्णा आपल्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अतिशय आनंद झालेला आहे.
पाठीमागे ते मंत्री म्हणून आले होते. मंत्री असत किंवा नसत, अण्णा आमचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि ते शेवटपर्यंत कायमस्वरूपी राहील, याच्यात तिळ मात्र शंका घेण्याचं काही कारण नाही. कारण हे सर्व तुम्ही केलेलं आहे. तुम्ही अनेक लोकांना या ठिकाणी आणलं, अनेक मंत्री वगैरे उपमुख्यमंत्री वगैरे या ठिकाणी आणले आणि आमच्या लोकांच्यासाठी आज जे स्वतः ऊसतोड कामगार होते ते आज बागायतदार झालेले आहेत. परिसरातील आमच्या सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही काही काम करण्याची आमची इच्छा होती, परंतु योगायोगाने आमचं नशीब फुटकं म्हणावं लागेल. तुमच्यासारखे माणसं आम्हाला लाभले नाही, त्याच्यामुळे आम्हाला दुर्भाग्य असं वाटतं की आपलं नशीब फुटकं आहे, त्याला नाईलाज आहे. तिथे आज कोतनचे सरपंच उपस्थित आहेत, गांधणवाडीचे सरपंच उपस्थित आहेत. तिथे कोतनला देखील आमची अशी इच्छा होती की त्या ठिकाणी एखादं धरण व्हावं, म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. आणि मी या संस्थांच्याच केवळ विकासाचा विचार केला नाही, तर संपूर्ण भागाचा परिसराचा विचार केला आणि त्या प्रत्येक कामात तुम्ही मला खूप सहकार्य, मोलाचं सहकार्य केलेलं आहे. स्वर्गीय मातोश्री काकू आणि तुम्ही दोघांनी देखील भयंकर भरपूर अशा प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, म्हणून काही प्रमाणात का होत नाही आम्हाला प्रगती पथावरती जाता आलं. आज हे गाव या परिसरामध्ये खूप श्रीमंत आणि चांगलं गाव आहे, परंतु या लोकांना तुम्ही येणार याची कल्पना अजिबात नव्हती. खरं म्हणजे रात्री जर सांगितलं असतं ना, तर आज लोकांची या वेळेत येणार आहेत हे जर निश्चित असतं तर आणखी लोक या ठिकाणी आले असते. लोकांना देखील वाईट वाटते, तुम्ही येऊन गेलात, आपल्याला तुम्हाला पाहता आलं नाही, भेटता आलं नाही, बोलता आलं नाही, म्हणून तुमचे शब्द कानावरती पडावेत यासाठी जमलेले जे लोक आहेत त्यांच्या समोर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन कर, आम्हाला बोलावं, अशा प्रकारची आमची भावना आहे. निश्चितपणे काळ हा सतत बदलत राहत असतो. आजचा उद्या आहे, उद्याचं परवा नाही, असा होऊन जात असतं. काळाच्या ओघात सर्व गोष्टी घडत असतात. तर त्या सर्व गोष्टी आणि यश तुम्हाला देखील येणार आहे, योग येणार आहेत निश्चितपणे, आणि आमचे देखील योग तुमच्यामुळे येणार आहे. नाहीतर अतिशय कठीण अवस्था आहे. तेव्हा अधिक न बोलता मी तुम्हा सर्वांना, तुमच्या बरोबर आलेल्या सर्व मंडळींना संस्थांच्या वतीनं शुभाशीर्वाद देतो आणि या ठिकाणी तुम्ही बोलावं म्हणून तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराजांसमोर बसून बोलता येत नाही. हे अश्वलिंग संस्था पिंपळवाडी हे स्कंद पुराणामध्ये जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत देशात आणि महाराष्ट्रात, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. तसं हे 100वे शिवमंदिर देशात आहे असा उल्लेख आहे. कार्तिकी स्वामी आणि त्यांचं मंदिर आणि अश्वलिंग संस्थान आणि हे नाथ परंपरेतलं आदराचं आणि आध्यात्मिक वैभवाचं ठिकाण, हे मला वाटतं तुमचा आमचा हा अनमोल ठेवा आहे, बीड जिल्ह्याचा ठेवा आहे. याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि भाव आणि भक्ती याची जी सांगड आहे ती आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं अधिक दृढ आणि मजबूत व्हावी. मी मागे अनेक वेळा इथं आलो, कधी आर पाटणाला घेऊन आलो, कधी वेगळ्या कामाला आलो, कधी साठवण तलाव सुरू करायला आलो. 2 वर्ष तुमचे साठवण तलाव आहेत ते. आणि शेवटी हा खालीचा वाटा आहे. सत्ता पद ते मिळत राहतात, जातात, येतात, त्याचं मोजमाप नसतं. आणि त्याच्याकरता कोणी कासावीस पण होत नाही, हाय आणि नाही म्हणून. तो आलेला प्रत्येक क्षण आणि मिळालेली संधी याचा वापर कसा करावा, जसं अध्यात्मामध्ये सांगितलंय, आपण ऐकतोय
तन मन आणि धन. तन हे भक्तीत लावावं, तन हे सेवेत लावावं आणि धन हे सत्कार्यात लावावं. हे जर जोड मिळाली तर मन, माणूस आणि माणुसकी. शेवटी या गोष्टी जर राहतात. कोण कोणाच्या कुठे जन्म घेतं, कोण कुठल्या जातीत जन्म घेतं, ते तुमच्या माझ्या हातात नाही आहे. मधुकर महाराज कोण कधी कधी आले, कधी बसले. गंगा भारतीची संजीवन समाधी, त्याच्यावरच्या आख्यायिका, आमचं बेलेश्वरचं संस्कार, हे पुढे प्रचंड मालिका आहे अध्यात्माची. आणि ही मालिका संवर्धन करणारी, जतन करणार, याचं आध्यात्मिक वैभव अनेक पटीने पुढे वाढवणं म्हणतो तुमची आमची सर्वांची सामुदायिक जिम्मेदारी आहे. आणि ती पार पडत असताना शेवटी संत कबीरानं म्हटलंय, जातना पूछो साधू की देखे उसका ज्ञान. जातना पूछो साधू की देखे उसका ज्ञान, मोल करो तलवार का देखो ना उसकी म्यान. तलवारीची किंमत करा, किती तळपते, किती धारदार आहे, कुठल्या म्यानीत अडकवली, कोण कुठल्या जातीत धर्मात आला. हे तर योग आहे, परमेश्वरी संकेत असतात. आल्यानंतर समाजाचं कल्याण करणं, समाजाचा भलं करणं, जात जोडा आणि समाज जोडा, हे राजकारणात, समाजकारणात पुढे जाणं आणि सर्वांना संधी उपलब्ध करून देणं. मला वाटतं ही मोठी अध्यात्माची शिकवण तुम्हा आम्हाला सगळ्यांना संत ज्ञानेश्वरापासून अनेक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात आहेत. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, हे संप्रदाय आले. वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वेगळं उठून दिसणार ठळक पण हेच आहे. इथं अनेक जातीच्या संतांची मांदियाळी चंद्रभागेच्या काठावर, नागी, शिंपी, हरिजन, दलित, मराठा, ब्राह्मण अशा अनेक जाती धर्माच्या संतांची मांदियाळी चंद्रभागेच्या काठावर जमली. आणि तिथनं अध्यात्माची गंगा जी निघाली, अध्यात्माची नदी जी निघाली, ती वाहत वाहत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरली. आता वारकरी संतांनी एवढी सोपी शिकवण दिलेली आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुढे देवाची द्वारी उभा क्षणभुरी तेने मुक्ती 40 हाती येल्या. म्हणजे देवाच्या दारात उभा राहिलं, परमेश्वराचं नाव घेतलं तर आपली संसारूपी नौका ही पहिली तरी लागू शकते. हा विश्वास वारकरी संप्रदायानं कष्टकरी समाजाच्या मनात निर्माण केला आहे. म्हणून आळंदी, पंढरपूर, पैठण जस वाऱ्या निघतात, असंख्य लोक वाऱ्यामध्ये सामील होतात, अनवाणी जातात, जय हरी म्हणतात आणि परत येऊन आपले सगळं कष्ट विसरून संसाराला पुन्हा नव्यानं जोमाला सुरुवात करतात. ही वारकरी समिती शिकवण महाराष्ट्राच्या मनोमनी काठोकाठी भरलेली आहे. आणि बीड जिल्हा किती श्रीमंत आहे, किती मागासलेला आहे, किती विकास झालाय, किती नाही विकास झाला, ही चर्चा तर बाजूलाच आहे. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याची आध्यात्मिक श्रीमंती अशी आहे की आज अनेक घरं बीड जिल्ह्यात आहेत जे आजोबापासून नातवापर्यंत पंढरीची वारी न चुकता करतात. न चुकता आजोबांनी केली, वडिलांनी केली, आपणही केली. आणि ही परंपरा अन्य जिल्ह्यात सापडून येत नाही, दिसून येत नाही. तेव्हा आध्यात्मिक वैभवाची शिखरं बीड जिल्ह्यात अनेक आहे. आणि आज देवादिदेव महादेव अश्वलिंग संस्थान आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी येता आलं, आशीर्वाद घेता आले, आपल्या सगळ्यांना बोलता आलं, संबोधन करता आलं, सगळ्यांना भेटता आलं. तुळशीदास महाराज, तुम्ही एवढा पाठपुरावा केला, त्या परावा करता, तुम्ही दिलेला. काही लोक कसे आलेले ते तुम्हाला माहिती आहे. सारित्र्य शुक्राचार्य स्पीड ब्रेकर विकासाच्या कामामध्ये येतच असतात. सरळ करायचे, बाजूला सारायचे, पुढे जायचं. तसे प्रकल्प हे दोन्ही मार्गी लागले. त्यामुळे अनेकाच्या कल्याण झालं. पाणी काळ्याची तहान भागली तर आमचा शेतकरी घाम गाळायला मागं पाहत नाही, पण साथ निसर्गाची मिळत नाही. आणि तेव्हा पाण्याचं साठवण हक्काचं झालं तर चिठलं पालटायला वेळ लागत नाही. आता परवा सुरेश सोने आपल्या आमदारांनी पैसा आणला, तिथं मुख्यमंत्री आले, कार्यक्रम चांगला झालं. तिकडचं पाणी कष्टापर्यंत आणलं. आम्ही कोण प्रयत्न करतो,
दुधात वाहून जाणारं पाणी 60 TMCच्या वरचा एकंदरीत कॅल्क्युलेशन देतं. ते पाणी उचलून आणायचं, ते इगतपुरीत टाकायचं, तिथून उतारानं जायकवाडी प्रकल्पात आणायचं. त्याचा पूर्ण प्रकल्प पूर्ण झाला. सरकारकडून मान्यता मिळाली, तांत्रिक मान्यता मिळाली, केंद्र सरकार त्यात भागीदारी करणार आहे. आणि त्यामुळे महाराज आपला प्रयत्न जारी आहे. म्हणजे विकासाच्या बाबतीत जे जे काही करता येईल जिल्ह्यामध्ये, मेडिकल कॉलेज असेल तर जिल्ह्यामध्ये अन्य गोष्टी असत, रेल्वे स्पेशल मुंबई बीड एक्सप्रेस डायरेक्ट सुरू व्हावी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विकासाच्या करणं गरजेचं आणि ते आपण प्रयत्न करू शकतो, होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी करण्याकरता आपण आम्हाला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे, संस्थांच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे, ती शक्ती आहे. आणि मला वाटतं हे प्रकल्प आपल्या सर्वांचा प्रवास, राजकीय सामाजिक प्रवास, सामुदायिक प्रवास हा सुखकर व्हावं आणि पुन्हा महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सगळ्या शिवभक्तांना, जे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पिंपळवंडीचा पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे असे आमचे बाबा नेहमी सतत सांगत असतात. तर तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हा सर्वांना खूप खूप असा आनंद झाला. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नाही काही नको आता बीडला